व्हॅक्सिन घेतल्यानंतर शांत बसेल असं वाटलं होतं, पण झालं वेगळंच. तर त्याआधी आज सकाळी उठायला उशीर झाला, त्यामुळे धावपळ करत पटपट टिफिन बनवला. आज टिफिनसाठी बनवला होता वाटाणा आणि त्यानंतर मग बनवला मस्तपैकी कडक चहा. हे असंच काहीतरी आपलं टाइमपास म्हणून चालू होतं माझं. आणि घरातली खरी एनर्जी म्हणजे मुलांची ही गोड बडबड, आणि याची एनर्जी पाहून आपल्यालाही एनर्जी येते. आणि आज दुपारी जेवणात छान शेवग्याचं वरण, वाटाणा भाजी, भात, साधं पण पौष्टिक जेवण होतं. आणि आता वॅक्सिन घेतलं म्हणल्यावर त्रास होणारच, पण त्रास सहन होत नव्हता म्हणून मनासारखा टीव्ही शो लावून द्यायला लागला. टीव्ही पाहताना सगळा त्रास त्याचा गायब झाला. मुलांचं खरंच कठीण असतं. संध्याकाळी मंदिरात गेलो, छान दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथेच बसलो. देवापाशी बसलं की मन कसं आपोआप शांत होतं, काही मागावंसं वाटत नाही. जीवनात कितीही धावपळ असली तरी इथे येऊन बसलं की मन एकदम शांत आणि प्रसन्न होतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आणि देवावर विश्वास ठेवला की उद्याचा दिवस अजून छान असेल याची खात्री वाटते. अशा छान थॉट सोबत माझा ब्लॉग संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.